ओम साईराम. नमस्कार फ्रेंड्स. आज आपण शिवडाव तांबटवाडी येथील साईबाबांच्या मंदिरात आलो आहोत. या मंदिरातील वातावरण अगदी प्रसन्न आणि सकारात्मक आहे आणि या मंदिरातील लक्ष वेधून घेणारी मूर्ती म्हणजे साईबाबांची मूर्ती. या मूर्तीला पाहून तुम्हाला शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतल्यासारखे वाटेल. मे महिन्यात या मंदिरात मोठा कार्यक्रम होतो. साईबाबांचा भंडारा देखील होतो. सगळे गावकरी आनंदाने एकत्रित जमतात. साईबाबांनी सर्वांना श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग दाखवला. मानवांना प्रेम, करुणा आणि क्षमेचा संदेश दिला. साईबाबा नेहमीच विविध धर्मातील एकतेवर भर देत होते. साईबाबांच्या चमत्काराच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत, ज्या त्यांच्या भक्तांना आजही प्रेरणा देतात. साईबाबांचे अनुयायी केवळ भारतातच नाही तर जगभरातही आहेत. साईबाबा 16 वर्षाचे असताना शिर्डीमध्ये आले आणि फकीराच्या वेशात वास्तव्य करू लागले. साईबाबांनी शिर्डी येथे सुमारे 60 वर्षे घालवली, जेथे त्यांनी मानवजातीची सेवा देखील केली. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर मला खूप सकारात्मक वाटलं आणि मंदिरातील साईबाबांची मूर्ती पाहून जणू मला शिर्डीतील साईबाबांचे दर्शन झाल्यासारखे वाटले. सबका मालिक एक हे साईंचे बोल आपणा सर्वांना ठाऊक आहे. साईंनी जात, धर्म, पंथ, श्रीमंती आणि गरिबी असा कोणताही भेदभाव न करता गरजूंना मदत केली. अनेकांना संकटातून आणि अंधकारातून प्रकाशाची वाट दाखविली. साईबाबांनी त्यांच्या चमत्कारांनी अनेकांना धडा शिकवला तर काहींना योग्य ती शिकवण दिली. साईबाबांना नेहमी वाटत की माणसाला देवापर्यंत पोहोचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच प्रचंड संयम आणि खरा विश्वास. प्रत्येक जण सर्वाचा स्वामी आहे या वाक्याने साईबाबांनी संपूर्ण जगाला सर्वशक्तिमान देवाच्या स्वरूपाविषयी जागृत केले. शिवडाव या गावात आलात तर तांबटवाडी येथील साई मंदिराला नक्की भेट द्या. तुमचे मन देखील खूप प्रसन्न होईल आणि आपल्या व्हिडिओतून मिळणारी माहिती तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईबाबांचे एक सुंदर वाक्य म्हणजेच तुम्ही स्वतःला कमळाच्या फुलासारखे बनवा, जे चिखलात जन्म घेत असताना सुद्धा आतमध्ये पाण्यामुळे जिवंत राहते आणि कायम सूर्यप्रकाशात बहरते. साईबाबांच्या खूप अशा सुंदर शिकवणी आहेत, ज्यामुळे आयुष्याला योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळू शकते. पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत थँक यू सो मच. ओम साईराम.